सोनेरी सावल्यामध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. परवा एका शेतकऱ्यांनी त्याच्या शेतातला अगदी फ्रेश तोडलेला असा सोलाणा आणून दिला. मग म्हटलं चला या सोलाण्याची मस्तपैकी आमटी करूया. पण हे सोलाणे सोलायला खूप वेळ लागतो बरं का. आता हे साधारणपणे एक मोठी वाटी भरून असे सोललेले सोलाणे म्हणजे हरभरे भरपूर पाण्यात चांगले चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे. चला आधी आमटीचा मसाला करून घेऊ. तर एका कढईमध्ये साधारणपणे 1 चमचाभर धणे भाजून घ्यायचे. धणे भाजत आले की अगदी थोडं जिरं घालायचं भाजायला. यानंतर अगदी 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा. सगळं अगदी छान खमंग भाजून घ्यायचं. मग हे भाजलेले जिन्नस कढईतून एका छोट्या भांड्यात काढून ठेवायचे. नंतर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. ते याच कढईत आपण आता अगदी थोडंसं 1 पाव चमचा तेल घालून एका छोट्या कांद्याचे तुकडे आपण परतून घेण्यासाठी ह्या कढईत घालतो आहे. यानंतर याच्यातच 4-5 लसणीच्या पाकळ्या पण घालायच्या. यात आपण लसणीच्या पाकळ्या घातल्यात आणि हे छोटासा एक आल्याचा तुकडा बारीक करून याच्यात आपण ॲड करतोय. आणि त्यानंतर एका हिरव्या मिरचीचे 2 तुकडेही आपण याच्यामध्ये घालतोय. आणि आता आपण गॅस चालूच आहे आपला, अगदी मंद गॅस चालू आहे. आणि आपण या कढईमध्ये 1 पाव वाटी ओलं खोबरं घातलेलं आहे. हेही आपण थोडंसं परतून घेऊन आता गॅस बंद केला तरी चालणार आहे. आता आपण मिक्सरमध्ये अगदी सुरुवातीला जे भाजून घेतलं होतं ना, ते धणे जिरे आणि सुकं खोबरं हे आपण मिक्सरच्या भांड्यात घेतोय. हे आपण अगदी बारीक करून घेणार आहे. आता आपण त्याच्यामध्येच हा जो कांदा लसूण वगैरे भाजून घेतलं आहे ओलं खोबरं, ते आता थंड झालं आहे. आणि तेही आपण आता त्याच्यावर वाटणासाठी घालतोय. या वाटणाच्या सामग्रीत आपण थोडीशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालणार आहे. आता हे सगळं वाटण हे साधारण असं हिरवटसर असं वाटण आपल्याला दिसतं आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे. पण ही कढई मी मुद्दाम लोखंडी कढई घेतली आहे, कारण लोखंडी कढईमध्ये हा पदार्थ फार छान होतो. आता या लोखंडी कढईमध्ये ते मगाशी आपण जे धुवून ठेवलेले हरभरे आहेत ते आपण भाजायला घेतलेत. चांगले ते 3-4 मिनटं मंद गॅसवर ही अशी वाफ निघेपर्यंत छान भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर गॅस बंद केला आणि ते थोड्या वेळाने थंड झाले हरभरे की मग ते हरभरे आपण मिक्सरमधून वाटणार आहोत. आता हे माझ्याकडचे थोडेसे हिरवे पिवळे म्हणजे थोडे मला असं वाटलं की जून आहेत म्हणून मी थोडंसं हे बारीक वाटले. पण हरभरे जर का कोवळे असतील ना तर भरड वाटण्याची आमटी छान लागते. तर आता गॅसवरच्या कढईत 1-2 चमचे तेल टाकले आणि त्याच्यात मोहरी आणि जिरं टाकलं आहे आधी. आणि कढीलिंबाची पानं आणि 1 सुकी मिरची असं सगळं आपण या फोडणीमध्ये टाकलं आहे. आता यानंतर आपण थोडासा हिंग टाकणार आहे या फोडणीमध्ये. आणि मग हे वाटण आपण घालून त्या तेलामध्ये छानपैकी परतून घेणार आहे. आता ह्याच्यातलं माझं थोडंसं वाटण उरलं आहे पण मी ते फ्रीजमध्ये ठेवून दिले इतर भाज्यांसाठी. ह्याच्यामध्ये आपण हळदही घातली आहे मसाल्यामध्ये. आता हा मसाला आपण छानपैकी परतून घेतो आहे. आणि मग हा मी घरी केलेला गोडा मसाला 1 चमचाभर घातला आहे, ज्याला मला वाटतं काळा मसालाही म्हणतात. तर तुम्ही काय गरम मसाला किंवा अजून काय रेडीमेड मिळतात तेही घातलं तरी चालेल. आता हा सगळा मसाला परतून झाला की त्याच्यावर आपण हरभऱ्याची जी भाजून घेतलेल्या हरभऱ्याची जी भरड आहे ती भरड आपण आता या कढईमध्ये थोडीशी परतून घेतली. आणि हे मी थोडंसं खडेमीठ घालते आहे. जे पदार्थ खूप पातळ रस्सेदार असतात त्याला मी जनरली खडेमीठ वापरते. आता या सगळ्या मिश्रणात अगदी उकळतं गरम पाणी आपल्याला घालायचं आहे. उकळतं पाणी घातलं की या आमटीला छान चव येते. आत्ता मी हे 1 कपच घातलं आहे, पण नंतर मला अजून 2 कप उकळतं पाणी याच्यामध्ये घालायला लागलेलं आहे. हे मी थोडंसं मिक्सर धुवून पण त्या मसाल्याचं पाणी या आमटीमध्ये घालते आहे. आणि मग या आमटीला उकळी यायला लागली की त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवर ही आमटी चांगली उकळू द्यायची.
आता हे मी जवळजवळ 2-3 कप उकळतं पाणी घातल्यानंतर ही कढई जवळजवळ अशी पाऊण आपल्याला भरलेली दिसते. पाणी बरोबर अंदाजाने घाला की त्याला आमटीची कन्सिस्टन्सी आली पाहिजे, म्हणजे खूप घट्ट पण नाही आणि अगदी पाणीदार पण नाही. जवळजवळ 3-3.5 कप उकळतं पाणी घालून एक 5 मिनटं मंद गॅसवर ही आमटी छानपैकी शिजवायची. आपण कोथिंबीर घातलीच आहे. आणि आता तुम्हाला ज्या बाउलमध्ये सर्व करायचं आहे त्या बाउलमध्ये तुम्ही ही आमटी काढून घेऊ शकता. ही थोडीशी मसालेदार अशी आमटी पोळी, भात किंवा भाकरी कशाबरोबरही छान लागते. आता जोपर्यंत या सोलाण्याचं सीझन आहे तोपर्यंत ही आमटी नक्की करून बघा आणि कळवा मला कशी झाली ते. आणि पुढच्या भागात नक्की भेटूया. थँक्यू.